मोदकासोबत आपल्या सगळ्यांच्या घरी दिसणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। पुणेकरांनी यंदाही इको फ्रेंडली गणपती मूर्तींना पसंती दिली। वृक्ष गजानन या अंतर्गत एक सेट तयार करण्यात आला। त्यात एक खत तयार होणारी पिशवी, त्यासोबतच धान्यांच्या बिया बाप्पांसोबत देण्यात येतात। नेमका हा उपक्रम आहे तरी काय, जाणून घेऊया। सगळीकडेच गणपतीची लगबग सुरू आहे। गणेशोत्सव सुरुवात होत आहे आणि त्यासाठीच पुण्यात आता पर्यावरणपूरक मूर्तींना जास्त प्रतिसाद देताना दिसत आहेत। मी आहे सध्या पुण्यातल्या नागनाथ पार या चौकात आणि या चौकात असलेलं एक दुकान सगळ्यांना आकर्षित करतंय, कारण त्याचं नाव आहे वृक्ष गजानन। वृक्ष गजानन या नावातच अनेक गोष्टी आल्या आहेत। आपण जर मूर्ती बघितली तर ही मूर्ती आपल्याला शाडू मातीची किंवा पीओपीची अशी दिसत असेल, मात्र ही मूर्ती शेतीच्या मातीपासून बनवण्यात आलेली मूर्ती आहे आणि हेच यांचं खास वैशिष्ट्य आहे। प्रत्येकाने एक झाड लावावं किंवा घरातली छोटीशी का होईना पण आपली आपली शेती करावी असं अनेक जण सांगतात। त्याच पद्धतीनं यांनी एक पॅकेज तयार केलंय आणि त्याच्यासोबतच या गणपती बाप्पासोबत शेतीच्या मातीचा असलेल्या गणपती बाप्पासोबत छोटे छोटे बिया दिल्या जात आहेत आणि वृक्ष गजानन असं या सगळ्या उपक्रमांचं यांचं नाव आहे। तरुण काही मित्र एकत्र आले आणि त्यांनी ही सगळी संकल्पना सुरू केली आणि याला सध्या पुणेकर वाव देताना दिसत आहेत। माझ्या हातात जे आहेत ते चिली सीड्स आहे आणि खाली कोथिंबिराच्या ज्या सीड्स असतात त्या या गणपती बाप्पासोबत दिल्या जात आहेत। माझ्यासोबत हे सगळे तरुण आहेत। दादा, ही सगळी संकल्पना नेमकी काय काय आहे? नमस्कार मॅडम, माझं नाव शुभम। वृक्ष गजानन या टीमचा मी पण एक मेंबर आहे। वृक्ष गजानन हा पूर्णपणे शेतमातीचा बनवलेला गणपती आहे। या गणपतीचे कलर हे इको फ्रेंडली आहेत, म्हणजे हळदी कुंकाचे कलर याला वापरलेले आहेत। याची मूर्ती तुम्ही पाहू शकता, खालून पण तुम्हाला आम्ही दाखवू शकतो। पूर्ण मातीपासून बनवलेली मूर्ती आहे। ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हा 45 मिनिटांमध्ये घरच्या घरी विसर्जन होतो। विसर्जन झाल्याच्या नंतर त्या मातीमध्ये तुम्ही एखादा वृक्ष लावू शकता, म्हणजे आपला बाप्पा आपल्यासोबत एक वृक्ष म्हणून कायमस्वरूपी सोबत राहावा, अशी कन्सेप्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आता नदीमध्ये खूप प्रदूषण झालेलं आहे आणि आपण देवाची 10 दिवस पूजा करतो आणि तोच गणपती आपण टाकतो नदीमध्ये घाण पाण्यामध्ये। त्यामुळे माती शेत जमिनीचे गणपती घेतल्या कारणे आपण बकेटमध्ये गणपती विसर्जन करून तीच माती आपल्या कुंड्यांना